तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या चर्चेसाठी दिल्लीत आहेत। तर तिकडे महायुतीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यामध्ये आलंय। काल दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील जागा वाटपावरती चर्चा झाल्याची माहिती। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये राज्यातल्या जागा वाटपावरती चर्चा झाली आहे। जागा वाटपासंदर्भात आज दिल्लीमध्ये महायुतीच्या बैठकीची शक्यता वर्तवली जाते। त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। आज महायुतीचं जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर महायुतीचं जागा वाटप निश्चित होईल अशी शक्यता आज वर्तवली जाते आणि याविषयी बोलण्यासाठी ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, आज महायुतीचं जागा वाटप फायनल होण्याची कितपत शक्यता आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दिल्लीला जातील अशी चर्चा आहे। गुरु, चर्चा तर सुरू आहे, मात्र अद्याप कुठलाही दुजोरा या गोष्टीला मिळत नाहीये। देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये कालच दाखल झाले होते। काल भाजपची एक अंतर्गत संघटनात्मक बैठक होती। त्या बैठकीला देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते मंडळी असतील ती हजर होती। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल कुठलंही कन्फर्मेशन मिळत नाही। सगळ्यात महत्त्वाचा हिटिंग जो मुद्दा आहे मनसेच्या संदर्भातला, तर मनसेच्या बाबतीत नेमका काय निर्णय होतोय? आज मनसेची एक महत्त्वाची बैठक दिल्लीतील भाजपच्या शीर्ष नेतृत्वासोबत आहे असं म्हटलं जात आहे। काल रात्री खरं तर राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले होते। मनसेच्या वाट्याला नेमकं काय येणार? कारण मनसे जर भाजपसोबत महायुतीसोबत येत असेल तर काही ना काही स्वरूपात त्यांना सुद्धा जागा दिल्या जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। मनसे जर सहभागी झाले तर त्या प्रकारे त्यांना सुद्धा न्याय द्यावा लागेल। मुख्यत्वे दोन मतदारसंघांबाबत सध्या नावं चर्चिली जातात, तो म्हणजे दक्षिण मुंबई आणि शिर्डी। दक्षिण मुंबईमध्ये मराठी टक्का आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता भाजप मनसेचा कुठला तरी एक उमेदवार निवडणुकीत उतरवू शकतो किंवा मनसेच्या उमेदवाराला भाजपमध्ये घेऊन त्याला उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू शकतो। अर्थात दुसरी जी शक्यता आहे ती खूप धुसर आहे, कारण भाजपच्या वतीनं ऑलरेडी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष ते तयारी करतात। शिर्डीबाबत काहीशी साशंकता आहे की शिर्डीमध्ये नक्की उमेदवार कोण असावा। आणखीन एक महत्वाचा मुद्दा, महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये आधी जागा वाटपावरून जो काही पेच निर्माण झालाय, त्या पेचामध्ये महायुतीमध्ये जर मनसेची एंट्री झाली तर त्या मनसेला कशा प्रकारे अकॉमोडेट केलं जाऊ शकतं? घटक पक्ष म्हणून जर मनसेला जागा दिली तर इतर घटक पक्षांचं नेमकं काय होणार? महायुतीतली धुसफूस वाढणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्यामुळे मनसे सद्यस्थितीत महायुतीमध्ये सहभागी होणार की विधानसभेमध्ये त्यांना थेट सहभागी करून मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत जी काय आहे ती निवडणूक लढवली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जागा वाटपाच्या अँगलनं मनसेला जागा देणं भाजप आणि महायुतीसाठी कितपत शक्य आहे यावर आता या सगळ्याची चर्चेची जी काय आहे ती डिपेंडन्सी अवलंबून आहे। त्यामुळे आज जी बैठक दिल्लीमध्ये होईल राज ठाकरे आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची, त्यामध्ये जो निर्णय होईल त्यावर आधारित महायुतीच्या जागा वाटपाचं जे काही सूत्र असेल ते अवलंबून असेल। ओम, म्हणजे आता असं समजायचं का की राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यासोबत जी बैठक यांची जी एकूणच बैठक होणार आहे भाजपच्या नेत्यांची, त्यांच्यानंतर कदाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जाणार का हे स्पष्ट होऊ शकेल आणि त्याबद्दलचं कन्फर्मेशन सुद्धा त्यानंतरच येईल? ओम, अर्थातच, कारण महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीन घटक पक्ष मेजॉरिटीमध्ये सध्या आहेत, जे मेन मुख्य घटक पक्ष आहेत। या घटक पक्षांमध्ये जर चौथ्या घटक पक्षाची एंट्री करायची असेल तर जागा वाटपामध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील आणि त्या कॉम्प्रोमाइजेससाठी तीनही पक्षांची सहमती काही ना काही स्वरूपात आवश्यक आहे। त्यामुळे जर राज ठाकरेंच्या बाबतीत निर्णय झाला तर तो या तीनही नेत्यांना कळवला जाईल आणि त्यानंतर याबाबत चर्चा होईल आणि मग जागा वाटपाचं सूत्र ठरेल अशी सध्याची तरी अपडेट आहे। गुरु, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी। धन्यवाद।